समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणांसी, काय निरोपले त्यानंतर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी. अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्णा मार्जार. श्रीखंड दिव्यमणी घृत, तिळ कृष्णाजिन छागवस्त्र. इतुकी असावी पवित्र, दुरिते बाधा करू न शकती. शुक्ल पक्षी सारसासी, पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी, धेनू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान, सांगेन ऐका एको मन. ग्रह बरवे समार्जुन, देवग्रह अर्चावे. हिरण्य रौप्य ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी. सम्मार्जन करावे विदेसी, निषिद्ध पात्रे सांगेन. कांस्य पात्र कन्या हस्ती, नोवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरोनी वामहस्ती, दक्षिण हस्ते सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी, भस्म करोनी सारवावे. रंग माळिका घालोनी, निर्मळ असावे देवता भुवनी. मन शुभासनी बैसोनी, देवपूजा करावी. त्रिकाळ न घडे जासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी, माध्यान्हकाळी करावे. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वहावी भक्तिसी. ऐसे न साधे जयासी, भोजनकाळी करावे. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपुर. नरक भोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा एकचित्ते. देवपूजा करावयासी, विधाने सहा परियेसी. उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन ऐका, अग्निपूजा अधिका. मानस पूजा अतिविशेषा, एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष स्तंदिली जाण, प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी. अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती. निरोप घेऊनी श्री गुरुचे, पूजन करावे प्रतिमेचे. वेदोक्त मंत्रे देवाचे, विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुचे निरोपाने, पूजा करी काष्टपाषाण. तेची होती देव जाण, प्रसन्न होय परियेसा. प्रणव मंत्रोनी द्वादश, उदके प्रोक्षावे आपुले शीर्ष. संकल्प करोनी अंगन्यास, कलश पूजा करावी. देवा दक्षिण भागेसी, कलश ठेवावा परियेसी. पूजा करोनी भक्तिसी, शंखपूजा करावी. निर्माल्य काढोनी विनयेसी, टाकावे नैऋत्य दिशी. धूतवस्त अंतराहर्षी, दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी, मनोवाक्याय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारे पूजोनी, दिशा पूजाव्या अर्जुनी. शांताकार करा ध्यानी, मग आवाहनाचे मंत्रोक्त. सहस्त्र शीर्षेती आवाहनोन, पुरुष एवेदे करा आसन. एता वानस्य म्हणून, पाद्य द्यावे अवतारा. मंत्र म्हणून त्रिपादूर्ध्व ऐसा. अर्घ दयावे परियेसा, तस्माद् विराळ म्हणा ऐसा. देवासी आचमन समर्पावे. यत पुरुषेन मंत्रेसी, स्नपन करावे देवासी. पंचामृतादी विधीसी, स्नपन पूजा करावी. पुरुष सुक्तादी रुद्रेसी, श्रुती मार्गे करोनी न्यासासी. स्नपन करावे परियेसी, एकचित्ते अवधारा. स्नपन करोनी देवासी,
बैसवावे शुभासनेसी तैयज्ञमिति मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसी तस्माद्य ज्ञात मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी येणेचे मंत्र गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनःपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगे ऐका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता क्रय करुनी विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाणा उत्तम न मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्त अधमाध्यम वर्जावी शिळी पुष्पे देख सचिद्र अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडले ऐक पुष्प त्यजावे देवासी शिळे नव्हते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळसी पर्ण सहस्त्रपत्र कमळे जाण सदाग्राह्य देवांसी शतपत्रे बकुळ चंपकासी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धत्तूर अर्क करवीरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्य करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहाल्या होय दोषी सांगेन ऐका समस्त ऋषी पूजा करीती विष्णुसी त्यजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्य केतकी शंशाकेसी श्यामपुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका बकुळ दाडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी चूत कुंद युतिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देविते यत्पुरुष मंत्रेसी सुगंध धुपावे परिमळेसी ब्राह्मणोस्येती मंत्रेसी एकारती करावे मनोभावे चंद्र मानसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूळ देता मंत्रासी नाभ्यासी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तास्येती मंत्रे करुन वेदाहमेती मंत्रे करुन पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अति सन्मुख पृष्ठदेसी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन अपसव्य देवा प्रदक्षिण करुनी नमन करावे आपुला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जावोनी वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ते करणास्पर्शी एकोभावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्यहस्त स्पर्शोनी निका वामहस्त वाम पादावरी देखा धरुनी नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन ऐका तुम्हासी वय उणे असेल ज्यासी नमू नये विद्वज्जनी जप अथवा होम करिता दूर देखिले द्विजयेता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये
एकहस्ते ब्राह्मणांसी नमू नये परियेसी प्रेत नरू मूर्ख जनांसी करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्येसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तिसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवूनी पाठीसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्वासन माता पिता घात कियासी शुनी श्वपच चांडाळासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा न विचारावे गोत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झालिया वर्षे 16 पितर न येती घरासी अन्नदाना विण अन्नग्रहण करू नये साधुजने पंचमहायज्ञ न करित्या ब्राह्मणे चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेसी आला नरजरी भिक्षा घालिता पाप दुरी वैश्वदेव फळ असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजोन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोन भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडोन बैसावे ऐका एक चित्ते मंडळ करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रक्षोनी क्षत्रियांसी मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैशावी परियेसा न करिता मंडळ जेवी जरी अन्नरस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस येरी अन्नरस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे ऐक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी कांस्यपात्र भोजनेसी तांबुळा सहित अभ्यंगन गृहस्थासी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियासी वर्ज फुटके कांस्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा सवे घेऊनी बालकासी जेऊ नये श्राद्ध दिवसी आसन आपले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालोनी चित्रगुप्तासी काढवावे सवेची परियेसी वामहस्त धुवोनी विशेषी पात्र दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्यावा प्राणाहुती आपोषणाविण भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहरे श्लोक अहम वैश्वनरो भूत्वा प्राणिनां देहमश्रितः प्राणापान समायुक्तः पंचाम्यन्नं चतुर्विधं टीका अन्नं ब्रह्मरसो विष्णु भोक्ता देव गिरिजा रमणो ऐसा मंत्र तुम्ही म्हणोनो अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्यावा प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठघृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणा ऐसी व्यानाय स्वाहा म्हणावयासी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांगुळीने परियेसा समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतोस्पर्शे नये जाण जिव्हेने गिळोनी तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगेन ऐका तुम्हा विधान स्थान समयी धरा निर्गुण न धरिता वरुण फळ नेई होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घे तववरी मौन धरावे अवधारी
श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी, धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे, जेवावे प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण, भक्षुन पूर्वी द्रव्यान्न, कठिणान्न मध्ये परियेसा, भोजनांत समयासी, जेवावे पुनः द्रव्यान्नांसी, बळ न जाय परियेसी, शीघ्र भोजन करावे, जितुका मावेल आपल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विषेखी, अधिक घेता ग्रासमुखी, उच्चिष्ट भक्षिले फळ देखा, न बैसावे सहभोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकांची, व्रत बंधा विणे पित्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही, भोजन करी स्नानाविण, होम न करिता जेवी कवण, अन्न नव्हे ते कृमी जाण, म्हणे पराशर ऋषी, दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरत सविता, पुनरपी दीप आणोनी लाविता, मग भोजन करावे, स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेवू नये, न ठेविता शेष स्त्रियेसी, जेविता अत्यंत दोषी, ठेविले न जेवता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाणा, न करावे सहभोजन, जेविता होय उच्चिष्ट भक्षण, कुल स्त्रियेशी भोजन, करिता निर्दोष परियेसा, सभे बैसोनी एकासनी, अथवा आपुले अंतुरणी, प्राशन न करावे पाणी, महादोष परियेसा, कृष्ण वस्त्र नेसोनी आपण, अपार दोष जेविता जाण, स्त्रीजन वाढती कासे वीण, उच्चिष्ट समान परियेसा, उठोनी जावे प्रक्षालनासी, गंडूष करोनी मग हस्तप्रोक्षी, न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी, आत्मघातकी तोची जाणा, मुख प्रक्षालिता परियेसी, मध्य मांगुळी दात घासी, तर्जनी अंगुष्टे महादोषी, रौरव नरक परियेसा, हस्त दाखवावे अग्निसी, आणिक सांगेन परियेसी, बंधुवर्ग अस्ति जयासी, पुसू नये वस्त्रे कर, मग स्मरावे श्री गुरुसी, आणिक स्मरावे कुलदेवतेसी, येणे परी विधीसी, भोजन करावे द्विजोत्तम, विप्र विनवी श्री गुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी, विधी निषिद्ध अन्न कैसी, निरोपावी कृपेने, नख केश पडले अन्न, स्पर्श केलिया मार्जरे जाण, वायस घारी कुकुट्टा दिकरुन, स्पर्शले अन्न त्यजावे, धेनु मुषक मुखस्पर्श, अथवा संपर्क अधक केश, त्यजावे अन्न भरवसे, असेल उच्चिष्ट अन्नाजवळी, घृत तैल संमिश्रित, शिळे अन्न पवित्र, तळीले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वथा, माशांनाचे वटक देखा, शिळे नव्हते कधी ऐका, जैसे लाया पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा, ऐशा शिळ्या अन्नासी, दोष नाही परियेसी, विटाळ होता महादोषी, शुचिस्थानी असावे, भोजन केल्यानंतर, तांबूळ घ्यावे परिकर, क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर, द्यावे घ्यावे ब्राह्मणासी, पर्णे वीण क्रमुकमुखी, घालता आपण होय असुखी, सप्तजन्म दरिद्री दुःखी, अज्ञानी होय अंतकाळी, भोजन झाल्यानंतर, वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयनघर, येणे विधी आचरावे, खटवा निर्मळ असावी जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा, निषिद्ध जांभूळ काष्टाची, वर्जावी प्रेत गजदंताची, भिन्न काष्ट त्यजावी साची, बरवी असावी खटवा देखा, स्वगृही शयन पूर्वमुखी, श्वशुरगृही दक्षिणमुखी,
प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे परियेसा. सदा निषिद्ध उत्तर दिशी वरकड फळ सांगितले विशेषा. विप्र आचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचर. पूर्ण कुंभ ठेवूनी उशी मंगळ द्रव्य घालावे बहुवसी. रात्री सुक्त म्हणावे परियेसी विष्णू स्मरण करावे. निषिद्ध स्थाने निजा वयासी सांगेन ऐका समस्त ऋषी. जीर्ण देऊळ स्मशानेसी एका वृक्षा तळी वर्जावे. वर्जावे वारुळा जवळी वर्जावी आपण तळ्याची पाळी. नदी तीरी स्वादू वस्तू जवळी अघोर स्थळी निजू नये. वर्जावे शयन ध्यानावरी निजू नये मोडके घरी. वडील खालती निजती जरी खटवा वर्जावी त्यापुढे. नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिर वेष्टून. आकाशाखाली वर्जोन दीप असता निजू नये. पूर्वरात्री अपार रात्रीसी निजू नये परियेसी. असू नये स्त्रियेपाशी रजस्वला चतुर्दिनी. असावे जाणवे उपवितीसी दृष्टी पडो नये योनीसी. आयुक्षीन परियेसी दीप वर्जावा या कारणी. नीळ वस्त्र नेसले स्त्रियेशी करिता संग परियेसी. पुत्र उपजे चांडाळ ऐसी शुभ्र वस्त्र विशेष. रजस्वला न होता स्त्रियेशी न करावा संग परियेसी. संग करिता महादोषी आणिक प्रकार एक असे. 10 वर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रासी. ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगतसे. ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र परियेसा. विषम दिवशी कन्या जाण सम दिवशी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ कुण चंद्रबळ असावे. मूळ मगा रेवतीसी संग न करावा परियेसी. कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी. सत्व रज तमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर. ऐकोनी समस्त ऋषीश्वर तेणे परी आचरिता. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी. जो आचरे विधीसी दैन्य कैचे तया घरी. तो वंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी. लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्री नांदत. म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितले तुझ हर्षी. न जावे आता भिक्षेसी आचार करुनी सुखी ऐस. जी जी इच्छिसी कामना होईल निरुती सत्य जाणा. कन्यापुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मानसी. ऐसावर लाधोनी विप्र गेला संतोषोनी. होता तैसेची आचरोनी सकळाभीष्ट लाधला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपणं नाम 37 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.